17 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते। गणेशोत्सवाचा उत्साह आतापासूनच पाहायला मिळतोय। सध्या गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तिकारांचं काम जोरात सुरू आहे। इथे भक्तांची गर्दी दिसून येते। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। गणेशोत्सव सुरू व्हायला अवघा 1 महिना बाकी असल्यामुळे सध्या गणेश मूर्तींची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। सध्या रंगकाम सुरू असून कलाकारांनी देखील आपल्या कामाचा वेग वाढवलेला आहे आणि गणेश मूर्तीवर सध्या शेवटचा हात फिरवला जातोय। यंदाही सिंहासनावर विराजमान असलेले गणराय तसेच चिंतामणी रूप असेल, जय मल्हार स्टाईल असेल यांचीच यंदा चलती आहे आणि अगदी 5 ते 6 फुटापासून ते 23 फूट उंचीपर्यंत गणेश मूर्ती सध्या या ठिकाणी तयार केल्या जात आहेत आणि याची किंमतही 10-15 हजारापासून अगदी 23 लाख रुपयांपर्यंत आहे। यंदा गणेशोत्सव जरी नियमांच्या चौकटीत साजरा करायचा असला तरी सुद्धा गणेशोत्सव मंडळांचा उत्साह कमी झालेला नाहीये, कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत गणेश मूर्तींची मागणी यंदा 25% वाढलेली आहे। याच विषयी आपण अधिक जाणून घेऊया। आपल्या सोबत आहेत सुरेश शर्मा आहेत, जे मूर्ती समन्वय समितीचे सचिव आहेत, तसंच कलाकार देखील आहेत। काय सांगाल, यंदा काय नवीन गणेशोत्सवात पाहायला मिळणार? या वेळेला गणेशोत्सवामध्ये चिंतामणी या मूर्तीचं रूप सगळ्यांकडे पाहायला मिळणार आहे सगळ्या ठिकाणी। आणि त्याचा जो या वर्षीचा जो महोत्सव आहे तो गेल्या वर्षाप्रमाणे सुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। किमतींविषयी काय सांगाल, कारण अगदी लाखो रुपयांपर्यंत ज्या आहेत मूर्ती तयार केल्या जातात, तर त्याविषयी काय सांगाल? किती टक्क्यांनी किमती वाढल्यात? आत्ता सध्या जागेचा भाव असं 35% मूर्त्यांची किंमती वाढलेल्या आहेत आणि जागा जी आहे ती आम्हाला शक्यतो विकत भाड्याने घ्यावी लागते, त्याच्यामुळे याचा परिणाम मंडळांवरती होतो। त्यामुळे मूर्त्यांच्या किमती तेवढ्या वाढल्या जात आहेत। मूर्तींचं काम आता कुठल्या टप्प्यात आहे आणि कधीपासून गणेशोत्सव मंडळ जे आहेत ते घेऊन जायला सुरुवात करतात? मूर्त्यांचं काम आता जवळजवळ आमचं 80% काम पूर्ण होत आलेलं आहे आणि आता 15 ऑगस्टपासून मूर्त्या जायला सुरुवात होईल, आपल्या मंडळात विराजमान होती। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।